नमस्कार. मी डॉक्टर गणेश बोरकर. आपण जी आहार सिरीज चालू केली त्यामध्ये आज आपण मांसरसाचे गुणधर्म बघणार आहोत. मांसरस हा कुणासाठी चांगला आहे? तर ज्यांचं वजन कमी झालेलं आहे, ज्यांच्यामध्ये दौर्बल्य आहे, क्षीण आहे, तर म्हणजे ज्यांची थीन पर्सनॅलिटीवाले एकदम, अशा रुग्णांसाठी मांसरस चांगलं मानलं जातं. त्यानंतर जे नेमकेच आजारातून बरे झालेले आहेत, त्यानंतर ज्यांच्यावर पंचकर्म जे असते, शोधनासाठी आपण पंचकर्म देतो, अशी चिकित्सा झाल्याच्यानंतर ज्यांच्या शक्तीचा ऱ्हास झालेला आहे, अशांसाठी मांसरस हा चांगला मानला जातो. त्यानंतर ज्यांच्यामध्ये अस्थि भग्न झालेलं म्हणजे फ्रॅक्चर झालेलं आहे, ज्यांना ट्रॉमा इंजुरीमुळे काही उरण झालेले असतील, जखमा झालेल्या असतील, त्यांच्या जखमा भरून येण्यासाठी मांसरस चांगला असतो. त्यानंतर अपतर्पणोत्थ व्याधी म्हणजे काय? तर ज्यांच्यामध्ये कुपोषण झालेलं आहे आणि कुपोषणामुळे, कमी खाल्ल्यामुळे ज्यांच्यामध्ये व्याधी तयार होतात, त्याला आपण अपतर्पणोत्थ व्याधी म्हणतो. तर अशा आजारामध्ये मांसरसाचे सेवन हे चांगलं असते आणि व्याधीतून लवकर बरं होण्यासाठी ते मदत करते. त्यानंतर ज्यांना असं वाटते की माझी दृष्टी म्हातारपणामध्ये सुद्धा चांगली राहिली पाहिजे, मला वयाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत, समजा आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत माझा ऐकण्याची क्षमता चांगली राहिली पाहिजे, माझ्या बोलण्याचा आवाज चांगला राहिला पाहिजे, असं ज्यांना वाटते त्यांनी मांसरसाचे सेवन स्वतःच्या चॉईसनं करायला काही हरकत नाही. त्यानंतर ज्यांचं ओजक्षय झालेलं आहे, ओज म्हणजे काय असतं की एक व्यक्तीला बघतो आपण, तर ओजस्वी व्यक्ती जर बघितला आणि ज्याचं ओज कमी झालेला व्यक्ती बघितला, त्यातला डिफरन्स तुम्हाला कळतो. म्हणजे दिसायला त्याचं वर्ण चांगला असतो, बोलण्यामध्ये आवाज भारी असतो, म्हणजे जबरदस्त आवाजाची क्वालिटी दिसते आपल्याला, त्याच्या बोलण्यामध्ये मिनिंगफुल असते, वर्ण पण असा तेजस्वी दिसतो, त्याला आपण ओज म्हणतो. आणि हा ओज जो असतो तर हा जीवनाशी आणि जीवनीय शक्तीशी संबंधित असतो. तर असा ओज कमी झालेले पुरुष आपल्याला याच्यामध्ये दिसतात आणि ओज चांगला असलेले पुरुष आपण त्याच्यामधलं त्यातलं तरतमता भाव आपण समजू शकतो. तर असे जे ओज कमी झालेले पुरुष आहेत, ज्या व्यक्ती आहेत, त्यांच्यासाठी मांसरस हा चांगला मानला जातो. आणि त्याच्यानंतर मांसरसाचे गुणधर्म कोणते सांगितलेले आहे? तर वृष, बृहण, प्रीणन आणि पुष्टिकारक असे जे गुणधर्म मांसरसाचे सांगितलेले आहे. आणि अपतर्पणोत्थ व्याधीमध्ये सांगितलेलं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं, अपतर्पणोत्थ व्याधीमध्ये मांसरसाचे सेवन करायला काही हरकत नाही. पण याच्या विरुद्ध जर संतर्पणोत्थ व्याधी असतील तर त्यावेळेस आपण मांसरसाचे सेवन टाळलेलं बरं असते. तर आजकाल जर बघितलं तर आपल्याला अपतर्पणोत्थ व्याधी कमी दिसतात आणि संतर्पणोत्थ व्याधी म्हणजे जास्त सेवन केल्यामुळे न्यूट्रिएंट्स, पोषक तत्व जास्त शरीरामध्ये झाल्यामुळे सुद्धा व्याधी होतात. तर याच्यासाठी आपण काय करायचं, डाएटमध्ये बॅलन्स ठेवायचं आहे आणि हे कन्सेप्ट समजून घ्यायचे. तर मांसरसाबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या अन्नघट पदार्थाबद्दल जाणून घेऊ. धन्यवाद.